तसंच आदर्श सरपंच आपल्या गावचं भूषण विजूभाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सहर्ष स्वागत असेल, अभिनंदन असेल. टॉस या ठिकाणी नक्कीच हिवरे या संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण घ्यायचे निर्णय या नक्कीच या ठिकाणी घेतलाय. पाहूया स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आयोजित खोडद प्रीमियर लीग 2025 चा मजबूत किल्ला. खोडद प्रीमियर लीग 2025 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन व समस्त ग्रामस्थ खोडद यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. पहिला सामना या ठिकाणी नक्कीच हिवरे 11 हिवरे तर्फे नारायणगाव, सरपंच हिवरे श्री दिगंबर राजेंद्र भोर, तसेच युवा उद्योजक श्री ऋषिकेश प्रकाश खोकराळे यांच्या मालकी हक्काचा संघ एका साईडने खेळताना दिसेल. तर त्यांना फाईट करण्यासाठी नक्कीच कालिका माता स्पोर्ट्स क्लब वडगाव कांदळी, योगीराज स्लायडिंग अँड विंडो, श्री अविनाश शेठ पवार, तसेच तेजल सर्वर श्री सुरेश शेठ गुंजाळ यांच्या मालकीचा संघ नक्कीच या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे. पहिलाच सामना सकाळच्या सत्रामध्ये चालू होताना दिसतोय. लढत ही मजबूत होणार यात काही दोराई नाही. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण सलामीची जोडी पाहतो. एका साईडला राहुल गुंजाळ तर दुसऱ्या साईडला बुम बुम स्वप्नील गुंजाळ या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज नक्कीच सुयश. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी करणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. समोरच्या दिशेला स्ट्राईक एंडला राहुल गुंजाळ ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल कित्येक मैदान याने आपल्या बॉलिंगच्या आणि बॅटिंगच्या साह्याने गाजवताना आपल्याला नक्कीच हा खेळाडू दिसलाय. पाहूया ह्या ग्राउंडवर त्याचा परफॉर्मन्स कशा पद्धतीचा राहणार आहे. आजच्या दिवसाच्या सत्रामध्ये पाहूया कशा पद्धतीचा खेळ नक्कीच या ठिकाणी राहून करतात दिसतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर सामने मात्र प्रेक्षणीय नक्कीच होणार आहे. सामन्याला होतीये सुरुवात. पाहूया पहिला चेंडू सुयश यांचा स्ट्राईक एंडला आहेत राहुल गुंजाळ. कशा पद्धतीने या ठिकाणी सामना होतोय पाहणं खूप गरजेचं आहे. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नसेल. चेंडू डॉट असेल, निर्धाव असेल. पहिला चेंडू चांगला पेश केला या ठिकाणी सुयश यांनी. काहीसं राहुलला कळून दिलेलं नाहीये. चेंडू राहुल पासून दूर ठेवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी होत आहे. पाहूया पुढील चेंडू कव्हरच्या दिशेला फटका खेळला. क्षेत्ररक्षक असेल तिथे, मात्र क्षेत्ररक्षक चुका होताना दिसत आहेत आणि चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार.
त्याचप्रमाणे जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद आज खेळताना दिसणारे त्यांचे संघ मालक दीपिका डेअरी फार्म मान्य श्री डॉक्टर सतीश पानमन सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. फेट्याचा रुबाब मिशीवर ताव बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर षटकार मारला ना राव खणखणीत षटकार. तर चांगला पेश केला होता. दुसऱ्या चेंडूवर थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार आला. तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी नक्कीच सीमारेषा दाखवली होती आणि चौथा चेंडू या ठिकाणी निर्धाव असेल डॉट असेल. थोडस कमबॅक करणं सुद्धा गरजेचं आहे. 2 चेंडू सुयशचे तर 2 चेंडू राहुलचं असे समीकरण नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बनताना दिसत आहे. पहिले 4 चेंडू नक्कीच या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि धावफलक 10 धावांवर स्थिर असताना पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक नसेल तिथे चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. भिडू देस सुयेशवर प्रचंड मोठं आक्रमण नक्कीच या ठिकाणी राहुल गुंजाळ करताना या ठिकाणी दिसतोय. मोठमोठाले फटके खेळण्यासाठी जो फलंदाज माहीर मानला जातो तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर डबा ठोकून बसलाय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळायचा आहे. रिव्हर्स पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू होतोय फरार येतोय खणखणीत चौकार. तसेच सेजल गाईगोटा फार्म हाऊस माननीय श्री योगेश शेठ मुळे ज्यांचा संघ जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद आज खेळताना दिसेल तेही या ठिकाणी निश्चित रूपाने सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आभार असेल अभिनंदन असेल. एका ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा धावफलकावर निश्चित रूपाने लागलाय. षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय शरद यांना. पाहूया कशा प्रकारचं षटक या ठिकाणी हाताळतायत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर सुयेशवर प्रचंड मोठं आक्रमण नक्कीच या ठिकाणी केलं गेलं होतं राहुल गुंजाळ यांच्या मार्फत. मात्र आता स्वप्नील बुमबुम गुंजाळ या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आहेत. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक असेल तिथे टिपतोय झेल फलंदाजाचा संपतोय खेळ. क्रिकेट रिव्ह्यू घेतला जातोय फेकीसाठी. थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच तरी विनंती असेल थोडासा रिव्ह्यू लवकर करायचा प्रयत्न नक्कीच सर तुमच्या मार्फत राहू द्या. थर्ड अंपायरच्या भूमिकेत नक्कीच आपण नारायण खिल्लारी सर ज्यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस चांगलं अंपायरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं तेच नारायण सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत नक्कीच चेक करताना दिसत आहेत. चेंडू नो असेल फेकी असेल किंवा नाही हे पाहण्याची गरज आहे.
या ठिकाणी बिमर चेंडू असेल, नो चेंडू असेल. फर्स्ट वॉर्निंग नक्कीच पंच या ठिकाणी गोलंदाजाला देताना दिसत आहेत. तसंच दोन्ही संघांना विनंती असेल, मी सांगतोय या ठिकाणी स्पर्धेचा नियम आहे, दोन्ही संघांना कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू नसेल, फक्त अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी असणार आहे. अंपायरांना वाटलं तरच ते या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेऊ शकतात. याची दोन्ही संघांनी आणि अंपायर यांनी नोंद घ्यायची आहे. जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यात असलेले हे मीना नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मैदान, ज्या मैदानावर आपण या ठिकाणी हे सामने पाहतोय, ज्या गावाला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं अशी खोडद नगरी नक्कीच इथे KPL 2025 पर्व 7वे या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. कौशल्य आमचं, ताकद गावाची, यंदाची स्पर्धा फक्त आणि फक्त जगदंबा स्पोर्ट्स क्लबची या ठिकाणी निश्चित रूपाने आपण पाहतोय. अतिशय सुंदर आगळं वेगळं असं आयोजन नियोजन नक्कीच कमिटीच्या वतीने आपल्या समवेत आलेलं आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. ठीक आहे, अंपायर रिव्ह्यू होता. चला सर, आपल्याला विनंती असेल आपण मॅच चालू करून घ्यायची. इथून पुढे लक्षात ठेवा, कुठल्याही संघांना रिव्ह्यू नसेल, फक्त अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल. या ठिकाणी नक्कीच फर्स्ट बॉलला ऑर्न केलं जाते, सेकंड बॉलला नक्कीच बॉलर या ठिकाणी बंद असेल. या ठिकाणी पहिला चेंडू नो या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी शरदच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुढील चेंडू शरद यांच्या माध्यमातून तर स्ट्राईक एंडला असेल. बुम बुम, स्वप्नील गुंजाळ, मोठमोठाले फटके. हा ही खेळाडू या ठिकाणी नक्कीच खेळताना दिसतोय. पहिला फटका सजवलाय, चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार. शरद आक्रमण चढवलंय. पाहूया कशा पद्धतीचं कमबॅक या ठिकाणी नक्कीच शरद करतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवताना दिसतंय. 25 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावर जोडताना दिसत आहेत. पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय शरद. कमबॅक करणं गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी. मॅच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर पहिलाच सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. वडगाव कांदळी फलंदाजीच्या मार्कमध्ये या ठिकाणी एका बाजूने राहुल तर दुसऱ्या साईडने स्वप्नील नक्कीच या ठिकाणी बरसताना दिसतोय. शरद यांचा पुढील चेंडू, स्वप्नील फटका थोडासा फसला, क्षेत्ररक्षक असेल तिथे, तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. आता मात्र थोडंसं कमबॅक नक्कीच शरद यांच्या मार्फत दिसलंय. अशाच प्रकारचे काहीसे चेंडू आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी नक्कीच या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. एक गाव एक संघ म्हटलं की गावातले सर्व खेळाडू एकत्र येऊन नक्कीच आपल्या टीमची एंट्री या ठिकाणी नोंदवतात आणि आपल्या गावासाठी नक्कीच लढताना दिसतात. आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी नक्कीच या ठिकाणी खेळताना दिसतात. आणि त्या दरम्यान काय होतंय, या ठिकाणी यष्टी रक्षकाकडून चूक घडते आणि चेंडू अगदी जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार.
अशा प्रकारच्या चुका करणं म्हणजे खूप जड जाण्यासारखं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल, पॉवरफुल, बुलंदी चौकार, 4 धावा. गाजवणारा राहुल गुंजाळ नक्कीच खोडद नगरी या ठिकाणी गाजवताना दिसतोय. 8 चेंडू आणि 26 धावांवर खेळताना नक्कीच या ठिकाणी राहुल आपल्याला दिसतोय. पाहूया कशा पद्धतीचा रिव्हर्सचा अटेम्प्ट परत एकदा केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संमत होत नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं समीकरण नक्कीच या ठिकाणी झालंय. पुढचा चेंडू डायरेक्ट लोअर फुल टॉस होता समोरच्या दिशेला. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, चल फाकड्या उचल की टाक, खणखणीत षटकार. षटकाराच्या साह्याने 40 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुठल्याही प्रकारचा विकेट नसेल. प्रचंड प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर सर्वोच्च स्कोर आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी कालिका माता वडगाव कांदळी या संघाने बनवलाय. 40 धावा 2 ओव्हरमध्ये बनवल्यात. अतिशय उत्तम अशी कामगिरी नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राहुल गुंजाळ आणि स्वप्नील गुंजाळ यांच्या मार्फत नक्कीच दिसते. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी कॅप्टननी ज्याच्यावर जिम्मेदारी दिली आहे, विशाल गोलंदाजी मार्कवर रेडी आहे. पहिला चेंडू विशाल यांचा फसवा चेंडू होता, स्लोवर चेंडू होता. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय, त्या दरम्यान सीमा रेषेला आग लावणारा एक बुलंदी चौकार, 4 धावा. चेंडू या ठिकाणी चांगला टाकला होता, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि चौकार नक्कीच या ठिकाणी भेटला गेलाय. चुकीला या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये माफी नसते मित्रांनो. तिथं क्षेत्ररक्षक असेल, एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना दिसतंय. 45 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर मजबूत पकड अशी चालवली आहे वडगाव कांदळी या संघाने. तर हिवरे संघाला आपल्या कमबॅक करणं गरजेचं आहे आणि ते कमबॅक करणार कोण, गोलंदाजी मार्कवर डॉट चेंडू आणणार कोण, हे नक्कीच कर्णधाराला या ठिकाणी प्रश्न पडला असेल. चेंडू चांगला हाताळलाय, लेग साईडला काढून दिलाय मिड विकेटला. तिथं क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तत्पर, एक धाव पळून पूर्ण असेल. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी त्या ठिकाणी दिसलंय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला करावं लागेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये वाचवावी लागेल, तर एक धाव नक्कीच रूपाने बडवावी लागेल वडगाव कांदळी संघाला. पाहूया पुढील चेंडू. लोअर फुलटा चेंडू समजू शकलेला नाही, खोदून काढायचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडू असेल. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटते. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलका जर आपण पाहिलं तर धावफलक 46 धावा. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा नक्कीच या ठिकाणी खर्च केल्यात. चांगलं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच निश्चित रूपाने विशाल यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतंय. पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय, वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा पाला, दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नहीं साला, खनखनीत षटकार.
एका बाजूने राहुल गुंजाळ आक्रमण करत होता, मात्र दुसऱ्या बाजूने आता जर पाहिलं तर स्वप्नील गुंजाळ बुम बुम आपली ताकद दाखवताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी जर पाहिली तर बंधूंची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते. पाहूया विशाल यांचा पुढील चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलक जर पाहिलं तर आपण 52 धावा 52 50 रन नक्कीच संघाच्या कंप्लीट होताना या ठिकाणी दिसत आहेत. लोअर फुल टॉस फटका बसलाय, चेंडू हवेत असेल, चेंडू येतोय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा एक बुलंदी पॉवरफुल बेंगली रसगुल्ला खणखणीत षटकार. 18 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत. नक्कीच 3 ओव्हरचा सामना संपतोय. अजून 3 ओव्हर 18 ओव्हर नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये टाकायच्यात. 3 ओव्हर नंतर जर पाहिलं तर तब्बल 58 धावा बिनबाद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बडवल्यात वडगाव कांदळी संघाने. तर पाहूया पुढील 3 षटकामध्ये किती रन आपल्या टीमसाठी नक्कीच हिवरे हा संघ अडवताना दिसेल. इथं हिवरे संघाला विनंती असेल आपलं 12th मॅन नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षाशी बसवायचं आहे. बॉलर नेम सांगा आम्हाला. सिद्धू. 4थं षटक टाकण्यासाठी कॅप्टनने सिद्धेश यांना आमंत्रित केलंय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी या ठिकाणी नक्कीच करताना पाहायला भेटतोय सिद्धेश. तर स्ट्राईक एंडला आक्रमक फलंदाज जो आत्तापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 11 चेंडू आणि 33 धावांवर खेळताना दिसतोय राहुल गुंजाळ. काय चेंडू टाकलाय सिद्धेश यांनी, रिव्हरचा अटेम होता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नसेल, चेंडू निर्धाव असेल, डॉट असेल, अशा प्रकारचे चेंडू नक्कीच हिवरे संघाला टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. फाईट चेंडू असेल, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा येतील अवांतर, व्हाईट चेंडू. गोलंदाजाची चूक. व्हाईट चेंडू टाकलाय. पाहूया पुढील चेंडू सिद्धेश यांचा कसा असेल. पुढील चेंडूवर या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेला फटका सजवलाय, चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. या ठिकाणी आक्रमण चालू केलंय राहुल गुंजाळ यांनी. या ठिकाणी पाहूया. हो, परत एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर असतील, धावा येतं अवांतर असेल, व्हाईट चेंडू असेल. गोलंदाज थोडस या ठिकाणी सिद्धेशला स्टडी होणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली, मात्र चुका आणि फक्त चुका दिसत आहेत आणि या ठिकाणी नक्कीच षटकार 6 धावा असतील. चेक करावं लागेल. ओके. भिडू दे. चौकार असेल. या चौकाराच्या साह्याने जर धावफलक जाऊन पोहोचलंय 68 धावा. या ठिकाणी झेल सोडला का मॅच सोडली असं समीकरण पाहायला भेटतंय. जो फलंदाज या ठिकाणी नक्कीच तुटून पडला हिवरे संघावर, त्या फलंदाजाचा नक्कीच या ठिकाणी झेल सुटताना दिसतोय राहुल गुंजाळ. हो, काय फटका सजवला होता, मात्र वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये चुका नक्कीच दिसून येत आहेत. तत्पर एकच धाव पळून पूर्ण असेल, कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसेल.
पाहूया सिद्धेश यांचा पुढील चेंडू समोरच्या दिशेला बुम बुम स्वप्नील गुंजाळ. अपील नक्कीच या ठिकाणी पंचाकडे होते. रिव्ह्यू थर्ड अंपायर व्हाईट साठी असेल. फेअर असेल, निर्धाव चेंडू असेल, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच पेश केलाय सिद्धेश यांनी. चौथं षटक नक्कीच प्रगतीपथावर असताना 69 धावा तब्बल आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पाहूया कशा प्रकारचं समीकरण नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे या ठिकाणी. 1 2 3 आणि टिपतोय झेल. स्वप्नील गुंजाळचा संपतोय खेळ. विकेटचं होईल पतन. कॅच घेतलाय अभिषेक यांनी. तिथं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता, मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केला आणि संघासाठी पहिली विकेट नक्कीच या ठिकाणी स्वप्नील गुंजाळच्या माध्यमातून मिळवली गेली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी संघाचे कर्णधार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बबलू भोर मैदानाच्या आतमध्ये. वडगाव कांदळीचा बाहुबली, सिक्सर किंग या नावाने ओळखलं जाणारा बाहुबली बबलू भोर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच संघासाठी बबलूच्या मार्फत होताना पाहायला भेटेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लोवर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय, चेंडू हवेत असेल. ओट कॅच टिपतोय झेल आणि राहुल गुंजाळ यांचा संपतोय खेळ. चुका सुधारतायत. सिद्धेश खोकराळे या ठिकाणी नक्कीच कॅच कंप्लीट करताना दिसलाय आणि जी विकेटची तलाश या ठिकाणी हिवरे संघाला होती ती विकेट राहुल गुंजाळ, जो या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर 16 चेंडू आणि 42 धावांवर खेळणारा हा राहुल गुंजाळ नक्कीच या ठिकाणी बॅक टू द पवेलियन असेल. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी वडगाव कांदळीचा दुसरा बाहुबली संजय माचरेकर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल असेल. काय गोलंदाजी करतोय मित्रांनो विशालने पहिला चेंडू टाकला आणि पहिल्याच चेंडूवर राहुल गुंजाळ बडी मछली जाल में फसाई आहे. तरी अनवर तांबोळी जर कुठे असेल तर त्यांना विनंती असेल, स्कोररच्या भूमिकेत नक्कीच आपली कामगिरी या ठिकाणी उत्कृष्ट असेल, आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. मिड विकेटला चेंडू फिरकवलाय, तिथं क्षेत्ररक्षक असेल तत्पर, एक धाव पळून पूर्ण असेल. संजय नक्कीच 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना धावपलकावर जर धावा आपण पाहिल्या तर तब्बल 70 धावा आतापर्यंत नक्कीच वडगाव कांदळी टीमने बडवल्या गेल्यात. पाहूया पुढील चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर असेल, धावा इथे अवांतर असेल. व्हाईट चेंडू गोलंदाजाची थोडासा खराब चेंडू नक्कीच या ठिकाणी विशाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीचा हाताळतोय विशाल. समोरच्या दिशेला स्ट्राईक एंडला पाहिलं तर बबलू बोर. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मात्र कॅच सुटतोय. चुका आणि चुका, बॉल जाऊन पोचतोय अगदी भिडू दे
नक्कीच पुढे सरसावताना दिसतंय. 77 धावा. फटका असा पुढील चेंडू विशाल यांचा पाहूया कशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी नक्कीच विशाल हाताळतोय. चुका मात्र या ठिकाणी टीमच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. समोरच्या दिशेला फटका मारायचा होता मात्र फटका फसला. कॉटन बॉलची संधी आणि विशालने या ठिकाणी कॅच घेतलाय. टिपतोय झेल. बबलू भोर यांचा संपतोय खेळ. क्रिकेट नाही काय नाही देतो मी एक इनिंग झाले देतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होतोय. अक्षय राजपूत नाव मोठं आहे या ठिकाणी. फटके सुद्धा मोठमोठे खेळणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना बॉल द्यायचा आहे. सुशील सरांना विनंती असेल रोल बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. सुशील मुळे, विवेक गंगाळे कुणी असेल तर संपर्क करायचा. रोल बॉल आतमध्ये द्यायचा आहे. धावफलक जर नक्कीच पाहिलं तर 77 धावा असतील 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.4 षटक नक्कीच या ठिकाणी चला सामना आपण सुरू करून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व सामने आजच्या दिवसभरातले पाहिले तर 6 षटकांचे नक्कीच खेळवले जायचे. त्याच्यामुळे थोडंसं वेळेचं भान या ठिकाणी नक्कीच असू द्यात. दोन्ही संघांना विनंती असेल. पाहूया विशाल यांचा पुढील चेंडू. स्ट्राईक एंडला नक्कीच अक्षय राजपूत. डावकुरे आताचा फलंदाज या ठिकाणी मिड ऑफला चेंडू जातोय. अगदी सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. आणि पहिला चेंडू नक्कीच अक्षय राजपूत यांनी फेस केला आणि पहिल्याच चेंडूवर विशालला सीमारेषा नक्कीच या ठिकाणी दाखवली आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अक्षय यांच्या माध्यमातून संघासाठी करताना दिसतोय. पाहणं गरजेचं आहे. स्कोअरबोर्ड जर चौकारच्या साह्याने पाहिला गेला तर 81 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच असेल. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना हिवरे संघ विशाल गोलंदाजी मार्कवर आहे. विशाल पाहूया कशा पद्धतीचा चेंडू टाकतोय. या ठिकाणी डायरेक्ट चेंडू असेल. टिपतोय झेल मात्र या ठिकाणी पंच नो बॉल या ठिकाणी नो चेंडू असेल. सिंगल प्लस नो
अशा 2 धावा नक्कीच या ठिकाणी आल्यात आणि पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. संजय मात्रेकर नक्की स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. विशाल यांचा पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारचा चेंडू हाताळतोय विशाल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकलाय. नो बॉलची या ठिकाणी संधी नक्कीच उचलता आलेली नाहीये. निर्धाव चेंडू असेल. षटकाची होती समाप्ती. शेवटचं आणि अंतिम शतक नक्कीच या ठिकाणी टाकणं बाकी आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 83 धावा नक्कीच वडगाव कांदळी संघाने या ठिकाणी वडवल्या आहेत. तरी पुढील सामना आपण हाफ इनिंगमध्ये टॉस घेणार आहोत. टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ त्यांच्या विरोधात जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद यजमान संघ नक्कीच या ठिकाणी पुढचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. दोन्ही संघ पॉवरफुल ताकदवान संघ आहेत. जसा इनिंग होईल तशीच दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी नक्कीच या ठिकाणी यायचं आहे. पाहूया शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश खोकराळे नक्कीच गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी साकारतोय. शेवटचं आणि हाणामारीचं शतक किती धावा रोखण्यासाठी सिद्धेश या ठिकाणी तयार असेल तर त्यांना खेळण्यासाठी अक्षय राजपूत समोरच्या दिशेला चेंडू लॉट करतोय. क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव तत्पर पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 84 धावा असतील. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर संजय मात्रेकर, गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर सिद्धेश खोकराळे. कोण मारणार बाजी या ठिकाणी शेवटचं हाणामारीचं शतक नक्कीच आपल्याला पाहायला भेटतंय. नक्कीच या ठिकाणी षटकार येऊ नाही तर डॉट येऊ प्रेक्षकांची मन नक्की जिंकली जाणार आहे. टेनिस क्रिकेट मात्र या ठिकाणी नक्की जिंकलं जाणार आहे. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक येतोय मात्र या ठिकाणी प्रयत्न थोडेसे कमी पडतायत. एक धाव तोपर्यंत पळून पूर्ण असेल. फेकी येते तत्पर दुसरी धावा पळून पूर्ण. थोडंसं कलेक्शन खराब असेल पण कुठलाही धोका नसेल. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पळून पूर्ण असतील. आत्तापर्यंत जर पाहिलं तर सिद्धेश यांनी 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडू मात्र 3 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू चांगले टाकलेत. उर्वरित 4 चेंडूंवर काय होणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉट केला. क्षेत्ररक्षक असेल तिथे या ठिकाणी 1 धाव नक्कीच त्यात पळून पूर्ण असेल. आत्तापर्यंत जर पाहिलं तर सिद्धेश यांनी आपल्या संघासाठी अप्रतिम षटक नक्कीच हाताळलंय. 3 चेंडू आणि 4 धावा नक्कीच या षटकामध्ये खर्च करताना दिसतोय. आत्तापर्यंत शेवटच्या षटकामध्ये मोठा फटका नक्कीच या ठिकाणी कालिका माता संघ वडगाव कांदळी या संघाला खेळून दिलेला नाहीये. पाहूया कशा पद्धतीचे गोलंदाजी या ठिकाणी पुढे राहील. तर स्ट्राईक एंडला नक्कीच आपण पाहतोय अक्षय राजपूत समोरच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय. फेट्याचा रुबाब मिशीवर ताव. बॉल येतोय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार मारला ना राव. अक्षय राजपूत या ठिकाणी नक्कीच सीमारेषा दाखवतोय. पुढील चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनेल. 1 बाउंस सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. आता मात्र या ठिकाणी अक्षय राजपूत आपली बॅटिंग ऑर्डर पॉवरफुल या ठिकाणी दाखवताना दिसतोय. सिद्धेश्वर 2 चेंडूवर 1 षटकार तर 1 चौकार नक्कीच खेळून काढलाय. पुढील चेंडू चांगलं कमबॅक, चांगला चेंडू टाकला.
एक धाव तत्पर पळून पूर्ण असेल, दुसरीचा मात्र या ठिकाणी प्रयत्न मात्र नकार. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 98 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपतोय. 99 धावांसाठी नक्कीच आव्हान ठेवलंय हिवरे संघापुढे. पाहूया कशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी हिवरे संघ नक्कीच पेलवेल. पुढील टॉस या ठिकाणी नक्कीच आपण संपन्न करतोय. जगदंबा प्रो क्रिकेट असोसिएट खोडद यांच्या विरुद्धात टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस द बॉस मध्ये यायचं आहे. आपला लगेचच या ठिकाणी टॉस होतोय. तरी जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद कर्णधार यांच्या वतीने नक्कीच सर्व जगदंबा स्पोर्ट्स क्लबचे जेवढे खेळाडू असतील सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. कॅप्टनशी नक्की संपर्क साधायचा आहे. चला दोन्ही कर्णधार या पुढील टॉस आपण नक्कीच घेतोय. आदर्श सरपंच विजयरावजी गायकवाड या साहेबांकडतर्फे आणि त्यांच्या समवेत सेजल गाईगोटा फार्म हाऊसचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके मान्य श्री योगेश शेठ मुळे यांच्या वतीने आपण या ठिकाणी नक्कीच टॉस घेतो. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद त्यांच्या विरोधात नक्कीच आपण पाहतोय टेकरेश्वर 11 पिंपरी कावळ. नक्कीच या ठिकाणी पुढील सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. टॉस या ठिकाणी आपण नक्कीच संपन्न करतोय. आदर्श सरपंच विजूभाऊ गायकवाड त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय पैलवान ऋषीभाऊ खोकराळे असतील तसेच योगेश भाऊ मुळे असतील यांच्या मार्फत आपण नक्कीच या ठिकाणी छापा इज कॉल आणि छापा टेकडेश्वर 11 संघ नक्कीच टॉस जिंकतोय. तरी टॉस जिंकून आपण काय निर्णय घेणार आहात? बॅटिंग करणार आम्ही पहिले फर्स्ट. बॅटिंग करण्याचा आपण निर्णय घेतला. तर आजचा ह्या क्रिकेटचा जर दिवस पाहिला तर 4था दिवस आहे. गेले 3 दिवस आपण या ठिकाणी लाईव्ह मॅचचा आनंद घेत असाल तर खेळपट्टीचा अंदाज घेऊन तुम्हाला काय वाटतंय, कसं आहे आयोजन नियोजन? एकच नंबर आहे. खेळपट्टी एकदम सुंदर बनवलेली आहे आणि मग एवढंच बोलून आम्ही फक्त स्कोअर करणार 60-65 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार एवढंच. आपण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तो कशा मार्फत आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत ते आम्हाला सांगाल. तुमच्या शब्दातून ऐकायला नक्कीच आम्हाला आवडेल. मी पहिले पण खेळलो इथं. फर्स्ट चेस रन जास्त होतात, नंतरून चेसला पण प्रॉब्लेम येतो. आमची नवीन टीम खेळते त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट बॅटिंगच करून रन बनवणार. धन्यवाद सर. तुम्हाला मॅचसाठी नक्कीच अभिनंदन असेल. तर जाऊयात आपल्या गावचे सुपुत्र सूरज पानमन दुसऱ्या बाजूने जगदंबा स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार असतील. तर आपण जर टॉस जिंकला असता तर नक्कीच काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. ह्या ग्राउंडचा सराव असल्यामुळं आमचे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि नंतर आमच्याकडे बॅटिंग लाईन पण शेवटपर्यंत आहे. रन चेस करू शकतात सर. कोणताही प्लेअर आला तर त्यांच्यात षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. जगदंबा स्पोर्ट्स क्लबचे शेवटपर्यंत खेळाडू सर्वच चांगले आहेत. नक्कीच जर पाहिलं तर टॉस जिंकून त्यांनी फलंदाजी घेतली आणि तुम्हाला सुद्धा टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं. म्हणजे याचा अर्थ जर आपण पाहिला तर दोन्ही टीमच्या अनुकूल टॉस नक्कीच या ठिकाणी संपन्न झाला आहे. तर तुम्हाला विनंती असेल म्हणजे आपण किती रनांपर्यंत धावांपर्यंत पुढील संघाला अडवण्याचा प्रयत्न करणार आहात? 55-60च्या आसपास आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या कमीत कमी पॉवर प्लेला रन द्यायचा प्रयत्न करू. तसे आमचे गणेश बालराव असतील, डॉक्टर टट्टू असतील, सिद्धू असेल, बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहे की कमीत कमी रन जेवढे डॉट जास्त निघतील तेवढे चांगले आहे. धन्यवाद सर. विनंती असेल आपल्याला हार्दिक अभिनंदन असेल पुढील सामन्यासाठी. नक्कीच आपण या ठिकाणी चांगला खेळ करावा असं नक्कीच माझ्यातर्फे तुम्हाला विनंती असेल, आभार असेल. जाऊया
चला, प्रकाश मोरे, राहुल साळुंके, जगदंबा स्पोर्ट्स क्लब कर्णधार यांनी आपल्याला या ठिकाणी नक्कीच संपर्क करण्यासाठी सांगितला आहे. भिडू दे साऱ्या हिवरे संघाला विनंती असेल, आपला 12th मॅन नक्कीच या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गणेश पवार पहिल्याच बॉलवर या ठिकाणी बाउंड्री नक्कीच आपल्याला पाहायला भेटली आहे. तर बॅटिंग निश्चित रूपाने हिवरे संघाला विनंती असेल, आपल्या बॅटरची नावं आम्हाला माहीत नाही आहेत. भूषण एका साईडनी जर पाहिलं तर भूषण, हुसेन शेख आणि दुसऱ्या बाजूनी जर पाहिलं तर दिगंबर भोर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होते. आतापर्यंत जर पाहिलं तर गणेश यांनी 2 चेंडू नक्कीच या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकताना 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूच्यावर नक्कीच या ठिकाणी 6 धावा नक्कीच हिवरे संघाने बढवल्यात. पाहूया पुढील चेंडू. चांगला चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत असेल. स्वतः गणेश कॉटमोलची संधी होती, मात्र झेल या ठिकाणी निसटताना दिसतोय. फेक ही मात्र अचूक आहे, ऐसे नाही तो वैसे. विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच प्राप्त करतोय गणेश. नक्कीच या ठिकाणी पहिला धक्का हिवरे संघाला नक्कीच या ठिकाणी बसलोय. तर त्याच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. न्यू बॅटर कपिल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच कपिलच्या माध्यमातून दिसते. 98 धावांचा टार्गेट नक्कीच या ठिकाणी संघापुढे आहे. या ठिकाणी नक्कीच आपल्याला एक एक धाव महत्त्वाची आहे, एक एक विकेट महत्त्वाची आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच आक्रमण या ठिकाणी नक्कीच चढवणं गरजेचं आहे. तर एका बाजूने जर पाहिलं तर गणेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 3 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट नक्कीच प्राप्त केली आहे. पाहूया पुढील चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू होता मिड विकेटच्या दिशेला. चेंडू होतोय 1 बाउन्स फरार, येतोय खणखणीत चौकार. हुसेनने मात्र या ठिकाणी गणेशला नक्कीच सीमारेषा दाखवली आहे, चौकार खेळलाय. अशा प्रकारचे बुलंदी फटके नक्कीच या ठिकाणी खेळणं गरजेचं असेल हिवरे संघाला. या ठिकाणी धावा जर बढवायच्या असतील तर मोठाले फटके नक्कीच या ठिकाणी मारणं गरजेचं आहे. पुढील चेंडू गणेशांचा, चांगला चेंडू होता, 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आत्तापर्यंत नक्कीच बनवल्या गेल्या हिवरे संघाच्या. पाहूया गणेश आत्तापर्यंत पॉवर प्लेचं षटक टाकत असताना 5 चेंडू हाताळलेत, 12 धावा दिल्यात आणि 1 बळी नक्कीच मिळवलाय. पाहूया पुढील चेंडू गणेश यांचा. कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करताना दिसत आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करत राहतील. या ठिकाणी बुलंदी पॉवरफुल चौकार, 4 धावा. चौकार नक्कीच खेळलाय. पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकानंतर धावा जर पाहिल्या तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा नक्कीच या ठिकाणी बढवल्या गेल्यात.
तर दुसरं षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आमंत्रित केलंय कॅप्टन कूल राहुल गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दिसताना दिसतोय. मागाशी जर पाहिलं तर राहुल गुंजाळ या ठिकाणी 16 चेंडू आणि 42 धावांची नक्कीच पारी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये साकारणारा राहुल गुंजाळ आता गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारचं प्रदर्शन करणार आहे हे पाहणं तितकंसं गरजेचं आहे. बॅटिंगच्या माध्यमातून तर प्रदर्शन आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये नक्की चांगली बॅटिंग याच्या फलंदाजीमधून राहिली आहे. पहिला चेंडू या ठिकाणी राहुल गुंजाळ यांचं नक्कीच आगमन केलंय. रास्ते हे 4 के खणखणीत चौकार. एका बाजूने हुसेन थांबायला मागत नाहीये. आपल्या बॅटच्या माध्यमातून या ठिकाणी चौकार खेळताना नक्कीच दिसतोय. पुढील चेंडू काय चेंडू होता मित्रांनो. कमबॅक करणारा चेंडू हुसेन पासून चेंडू लांब ठेवलाय. चेंडू निर्धाव असेल डॉट असेल कुठल्याही प्रकारची धाव नक्कीच या ठिकाणी या चेंडूवर खर्च करताना दिसत नाहीये राहुल गुंजाळ. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर नक्कीच राहुल गुंजाळला चौकार दाखवला होता मात्र दुसऱ्या चेंडूवर त्याचं कमबॅक पाहायला भेटलंय. निर्धाव चेंडू आलाय. तिसरा चेंडू हवेत असेल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल. या ठिकाणी मात्र काय होतंय झेल मात्र नक्कीच या ठिकाणी निसटताना दिसतोय आणि झेल मात्र कोणचा निसटलाय तर हुसेन जो आतापर्यंत चौकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. अशा प्रकारच्या चुका नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं नसणार आहे. संघासाठी खूप धोकादायक चुका आहेत. हा कॅच सोडला का मॅच सोडली ही येणारा काळ आणि वेळ नक्कीच सांगून जाणार आहे. पाहूया पुढील चेंडू राहुल यांचा. आतापर्यंत जर पाहिलं तर 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यावर बडवल्या गेल्यात. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र बबलू तिथे असतील फील्ड करतायत. फेकी मात्र या ठिकाणी फेकतात तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा नक्कीच पळून पूर्ण असेल. तसेच जर कपिल रणदिवे यांनी जर षटकार या ठिकाणी खेळला तर विकास रणदिवे यांच्याकडून नक्कीच त्यांच्यासाठी पारितोषिक असेल 501 रुपयाचं. याची नोंद नक्कीच घ्यायची आहे. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. कडा आली आहे. या ठिकाणी विकेटचं होतंय पतन. साठी नक्कीच या ठिकाणी षटकाराचं प्राइज लागलं होतं मात्र जरा थोडंसं कट बसली आणि या ठिकाणी नक्कीच कपिलला मागं परतावं लागतंय आणि त्याच्या जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अक्षय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच आपल्या बॅटच्या माध्यमातून करेल. धावा चेसिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी मोठाले फटके या ठिकाणी खेळणं सुद्धा गरजेचं आहे. चांगला ड्राईव्ह काढून दिलाय. 1 धाव पळून पूर्ण असेल. थोडंसं क्षेत्ररक्षण तिथं खराब दिसलं मात्र या ठिकाणी तत्पर 2 धावा पळून पूर्ण असतील. या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 बाद 25 धावा. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपतोय. नक्कीच संघ दिसतोय हिवरे 11. पाहूया कशा प्रकारचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करतायत. तर गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी बबलू भोर या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी बबलू या ठिकाणी करतायत. चांगली खेळाडू नक्कीच या ठिकाणी बबलू यांनी विकेट मिळवताना दिसले आहेत. तशाच प्रकारची गोलंदाजी नक्कीच बबलू यांना या ठिकाणी साकारावी लागेल. तर तसंच
जर पाहिलं तर हुसेन आणि अक्षय यांना आक्रमक फटके या ठिकाणी नक्कीच खेळावं लागेल. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर तत्पर, एक धाव नक्कीच पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पुढे पोहोचतोय. 25-26 धावा. आता मात्र थोडंसं आक्रमक होणं गरजेचं आहे. 99चा पाठलाग नक्कीच संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करतोय, मात्र थोडंसं झटावं लागतंय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न भरपूर होतोय, मात्र फटका मिडल होत नाहीये. एक धाव तत्पर पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने संत गतीने जर धावफलक पाहिलं तर पुढे सरसवताना दिसतंय. 27 धावा नक्कीच धावफलकावर असतील. बबलू यांनी आत्तापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडू अतिशय अप्रतिम, 2 चेंडूवर 2 सिंगल नक्कीच खर्च केल्यात. पाहूया पुढील चेंडू बबलू यांचा कशा पद्धतीचा असेल. ओ या ठिकाणी हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. होता हुसेन, त्याला मात्र नक्कीच पवेलनकडे बाद करण्यात यशस्वी ठरलाय. बबलू भोर तर त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटर नेम 12th मॅन सुयश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होतोय. हो आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, मात्र स्वप्नील गुंजाळ या ठिकाणी चूक करणार नाही. टिपतोय झोल, संपतोय सुयश यांचा खेळ, विकेटचं होतोय पतन. जागा भरून काढण्यासाठी नक्कीच नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सिद्धेश खोकराळे. दरम्यानच्या काळात जर आपण पाहिलं तर शिस्तबद्ध संघ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ट्रॉफी सौजन्य भेटलंय ते गौरव कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा माननीय श्री शिवाजी राजे खरमळे साहेब या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. या सर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक अभिनंदन असेल, आभार असेल. पाहूया लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धेश खोकराळे. पाहूया बबलू, आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट नक्कीच मिळवल्यात. काय चेंडू टाकतोय, काय गोलंदाजी करतोय बबलू. एक धाव नक्कीच त्या दरम्यान पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पुढे पाहिलं तर 28 धावा. या ठिकाणी मी नक्कीच युवराज संघाला म्हणेल, नहीं चलेगा एक्का और दुक्का, मारना पडेगा चौका और छक्का. समोर कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पर 2 धावा नक्कीच निश्चित रूपाने पळून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 30 धावा. त्या दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सपांगे साहेब हे देखील व त्यांच्या समवेत सर्व स्टाफ या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना APS साहेब नक्कीच या ठिकाणी दाखल होत आहेत. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. या साहेब आपलं अभिनंदन असेल, आभार असेल.
या ठिकाणी फाटका बसतोय, क्षेत्ररक्षक असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला भेटत आहे. त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज कॅप्टन कुल राहुल गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर चांगल्या प्रकारचा चेंडू टाकलाय, एक धाव खर्च केली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर समीकरण जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 68 धावांची गरज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हिवरे संघाला असणार आहे. यापुढे नक्कीच आपल्याला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू फटका खेळायचा आहे, चेंडू हवेत असेल. बबलू त्या ठिकाणी फील्ड करताना दिसतोय, एक धाव पळून पूर्ण असेल. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पळून पूर्ण असेल. थोडंसं कलेक्शन फेकी थोडीशी लेट येताना दिसते. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 33 धावा आहे. समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 66 धावांची अद्याप अजूनही गरज आहे. राहुल गुंजाळ यांचा पुढील चेंडू, काय चेंडू पेश केलाय मित्रांनो, काय चेंडू पेश केलाय. बॅट आणि बॉलचा कुठल्याच पद्धतीचा संबंध या ठिकाणी घडून देत नाहीये राहुल गुंजाळ. डॉट चेंडू टाकतोय, निर्धाव चेंडू टाकतोय. समीकरण जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला 15 चेंडू आणि 66 धावांची गरज असेल. तरी यापुढील संघ जगदंबा प्रो क्लब खोडद आणि त्यांच्या विरोधात टेकरेश्वर 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग 11 नक्कीच या ठिकाणी द्यायची आहे. आणि जसा सामना संपेल तसा आपण या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्या दरम्यान जर पाहिलं तर सिंगल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते. 14 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. नाही चलेगा एकावर दुक्का, मारना पडेगा चौकावर छक्का. पण ते चौकार आणि षटकार या ठिकाणी खेळणार कोण हा प्रश्न नक्कीच हिवरे संघाला पडला असेल. हो 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 हो, समोरच्या दिशेला चेंडू भिरकावलाय, मात्र उत्कृष्ट झेल अक्षय राजपूत यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला भेटतोय. विकेटचं होतंय पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटर नेम हिवरे संघाचा 12th मॅन या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आपला बॅटर कोणता आहे नाव सांगा. जयेश खोकराळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंचांचे 2 गोलंदाजाची मेजर जयेश भोर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. मात्र या ठिकाणी अपील लाऊड आहे. पंच मात्र या ठिकाणी डिस्कशन करताना दिसत आहेत. काय निर्णय येणार हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे. अपील तर या ठिकाणी उत्साह नक्कीच होता, मात्र पंच या ठिकाणी नक्कीच डिस्कशन करून कळवतील. तिसरं षटक, चौथं षटक मार्गस्थ असताना न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संजय माचरेकर आल्या आल्या या ठिकाणी मिड विकेटला फटका खेळला. क्षेत्ररक्षण थोडं खराब होतं आणि चौकार या ठिकाणी या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला भेटलंय. पुढील चेंडू
हो 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 हो, फेट्याचा रुबाब, मिशीवर ताव, बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर, षटकार मारला ना राव. षटकार. हे नक्कीच या ठिकाणी खेळताना दिसत आहेत अक्षय. आता मात्र या ठिकाणी 10 चेंडू आणि 54 धावांची गरज नक्कीच आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढील चेंडू संजय मात्रेकर. ओ निर्धाव चेंडू, डॉट चेंडू असेल, चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच पेश करताना दिसतोय संजय. पहिला षटकार आला होता मात्र दुसरा चेंडू चांगला पेश केलाय. हो लोअर फुलटॉस, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, अगदी सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौकार. आता मात्र संजय मात्रेकेवर हल्ला चढवलाय. चौकाराच्या माध्यमातून धावफलक पुढे जात आहे. 49 नक्कीच स्कोरबोर्डवर लागताना दिसत आहेत. कमबॅक करणारा चेंडू होता, डॉट चेंडू होता, निर्धाव चेंडू होता, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 7 चेंडू आणि 50 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतीये. या ठिकाणी कव्हरला चेंडू खेळू काढलाय, 1 धाव पळून पूर्ण असेल, क्षेत्ररक्षक असेल तिथे. ओव्हरची होतीये समाप्ती. अजूनही एक षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 6 चेंडू आणि 49 धावांची गरज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हिवरे संघाला असणार आहे. 50 धावा आतापर्यंत बनवल्यात. 49 धावा बनवणं म्हणजे या ठिकाणी नक्कीच मिरॅकल होण्यासारखं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बुम बुम स्वप्नील गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये टाकताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारचं षटक नक्कीच स्वप्नील या ठिकाणी आपल्या टीमसाठी हाताळताना दिसतोय. पहिला चेंडू स्वप्नीलवर आक्रमण केले, चेंडू हवेत असेल, शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, चल फाकड्या उचल की टाक, खणखणीत षटकार. चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर सीमारेषा दाखवली स्वप्नीलला अक्षय यांनी. मी म्हणेल थोडासा उशीर नक्कीच होतो या फटक्यांना, मात्र फटके खेळणं गरजेचं आहे. पुढील चेंडू स्वप्नील यांचा. हो बॅटची अल्ट्रा एज आणि विकेटचं होतंय पतन. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार आला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी पवेल यांचा रास्ता नक्कीच दाखवलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल होताना दिसतोय. स्वप्नीलची जर गोलंदाजी पाहिली तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, पण दुसऱ्या चेंडूवर त्यांनी त्याची कला नक्कीच या ठिकाणी सादर केली आणि विकेट नक्कीच मिळवली आहे. अजूनही उर्वरित शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू बाकी आहेत आणि 43 धावांची नक्कीच गरज असणार आहे हिवरे संघाला. ओ पंचांचे दोन्ही हात समांतर असतील, धावा इथं अवांतर असतील, वाईट चेंडू असेल, खराब चेंडू असेल. हा सामना जसा संपेल तसा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद या संघाला विनंती असेल लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि दोन्ही संघांची प्लेइंग 11 हिवरेस टेकडेश्वर 11 पिंपरी कावळ या संघाची प्लेइंग 11 आली आहे. जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद आपल्या संघाची सुद्धा प्लेइंग या ठिकाणी नक्कीच द्यायची आहे. कॅप्टन सूरज पानमन यांना विनंती असेल आपली प्लेइंग नक्कीच या ठिकाणी सादर करायची आहे. हो कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक असेल तिथे, मात्र या ठिकाणी गलती होतीये, झेल निसटतोय. तत्पर 1 धाव नक्कीच बळून पूर्ण असेल. आता मात्र समीकरण 1 साइड होताना दिसतंय. 2 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. एका बाजून जर पाहिलं तर वडगाव कांदाळी या संघाने नक्कीच सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे.
पुढचा चेंडू बेरकावून दिलाय वाकड्या तिकड्या बावळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला खनखनीत षटकार. आता एक धाव आणि 34 ते एक बॉल आणि 34 धावांची नक्कीच गरज आहे. पुढील चेंडू शेवटचा चेंडू होता आणि या चेंडू टाकल्यानंतर नक्कीच सामना विजयी ठरतोय. कालिका माता वडगाव कांदळी हा संघ नक्कीच विजयी होताना दिसतोय. चला जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडत संघाला विनंती असेल आपली प्लेइंग 11 नक्कीच या ठिकाणी द्यायची आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय राहुल गुंजाळ कॅप्टन कुल 16 चेंडू आणि 42 धावा तर बॉलिंग मार्क